जुन्नर तालुक्याच्या हिवरे तर्फे नारायणगाव परिसरामध्ये मोकाट डुकरं असल्यामुळे म्हणजे वरा आपण त्याला म्हणतो, शेती पिकाचं नुकसान होतं. त्यांचा बंदोबस्त करावा, स्वतंत्र ठिकाणी ते ठेवली जावीत. ज्यांना कोणाला वराह पालन व्यवसाय करायचा आहे त्यांनी कायद्याचं पालन करून ते वराह पाळावेत, परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची काळजी घ्यायला हवी. आपल्यासोबत एक ज्येष्ठ बाबा आहे, जरा बाबांशी बोलूया. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव बाबाजी रामजी भोर. बाबाजी रामजी भोर, हिवरे. हिवरे तर्फे नारायण. तर तुमच्या गावामध्ये थोडासा एक डुकरांचा विषय, मोकाट डुकरांचा विषय, तो काय नेमका विषय काय? मालांचे नुकसान होते, दुसरं काय त्याच्यामुळे. कोणाच्या मालकीची आहेत? काय डुकरं काय काढायची? पण त्यांनी त्यांच्या जागेत ठेवली असतील ना. ती जागा विकत घेतली त्यांनी, पहिली नव्हती त्यांच्या. त्यांचं चूक काय त्यांचं? चूक काय नाही, ती मोकाट सोडतात ना. ते सोडल्यावर त्रास होतो. हा, दुसरं काय नाही आमचं म्हणणं. त्याचा बंदोबस्त त्यांनी करावा. मग तुम्ही त्यांच्याशी बोलले नाही का? नाही. पंचायतीने त्यांच्याशी बोलले नाही का? पंचायत मग गेली, ते म्हणले आम्ही आमच्या हद्दीत आहे, आम्ही काय करू शकत नाही. मग त्यांची चूक काय? मग कायदेशीर काय करायचं ते करा. तुमची मागणी काय? आमची मागणी डुकरं नकोय गावात. आता तुम्हाला सरपंच ते सांगतील सगळे. सरपंच कोण आहे? सरपंच आपला पुतण्यात आहे, आता येईन 2 मिनिटात. म्हणजे ते टेम्पररी सरपंच आहेत, प्रभारी प्रशासक? सध्या प्रशासक पहिलाच होता, पण आता सध्या सरपंचच नाही गावाला. म्हणजे प्रशासक आहेत. हा. मला सांगा, शिवसेनेचे काही खासदार फुटले, काही कानावर आहे का? आपला काही संबंध नाही. राजकारणाचा संबंध नाही. नाही, राजकारणात बरेच दिवस पाऊस नाही पडला. पाऊस नाही पडला तो अवघड कार्यक्रम आहे. पाऊस नसतं तर पाणी गेलं असतं, सगळंच गेलं असतं. तालुक्याचे आमदार कोण आहेत? सोनवणे. खासदार कोण आहेत? खासदार अमोल कोले बिबट्याची समस्या अजूनही नाही म्हटलं तरी भीती आहे. आहे ना. काय आम्हाला तुमची- दिसतात आता. काय तुमची मागणी काय? आता ते बिबट्यांचा बंदोबस्त ते करूच शकत नाही. आमच्या इथं मग किती वेळा पिंजरे लावले, आमच्या भावाला चावलं तर त्या बिबट्या सफारीनं पैसे मंजूर केले. आणि तुम्ही चालते तिथं बंगल्यामध्ये आंदोलनाला हा, ते आंदोलन ते आमच्या पोरांनी एका केलं. त्या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि आम्हाला काही ठिकाणी नाही काढून दिलं. तो शेवटी माणूस मिळाला. मग काय दिले त्यांनी? आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांच्या कामावर समाधानी? कामावर समाधान आहे, तसं काम भरपूर करतो तो, पण तसं परिचय जास्त लोकांचा होत नाही का, तर जास्त गाव असल्यामुळं परिचय कमी होतो. त्याच्यामुळं पण ओरड असे होते का त्यांचा संपर्क पब्लिकशी नाही. संकर पब्लिकशी नाही. म्हणजे कसं का, त्यांना तिकडं चित्रपट बघायचा आणि ही एवढं पुणे जिल्हा बघायचा अख्खा. म्हणजे अवघड कार्यक्रम. आता माजी आमदार अतुल बेनके, विद्यमान आमदार शरद सोनवणे, दोघांमध्ये उजवं कोण होतं? नाही, बेनके सरस. बेनके सरस. कशामुळं? कशामुळे म्हणजे कामं करत. त्याच्या वडिलांपासून छाप जो होता, तो छाप त्याला आलेला होता. तो फार बारीक गरीब गेला ना. हा नुसता करतो म्हणतो आणि करत नाही. म्हणजे त्याच्यामुळं एवढं हे नाही. तो नुसता मंत्र्यात तिकडेच पळाय बघतो, इकडे काही लोकांची कामं करत नाही. आता मला एक बाबा सांगा, आपल्याकडे राज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. देशामध्ये मोदी साहेब आहेत. पवार साहेबांची सत्ता पाहिजे का मोदी साहेबांची योग्य आहे? नाही, मोदी साहेबांची योग्य नाही. आता हे शेतकऱ्यांना महागाई किती, पेट्रोल कसं, डिझेल कसं, गोड तेल कसं, एवढ्यांवर कर असताना हा कर किती झाला? आपण जे घेतो त्याच्या डबल कर झाला. त्याच्यामुळं हे मोदी सरकार फार भंगारी. शेतकऱ्यांचं फार वाटलं करून टाकलं. शेतकऱ्यांच्या जमिनी वापाया आल्यात. माझे 70,000 रुपये, मी 1,00,000 रुपये भांडवल झालं, 40,000 रुपये झाले. 70,000 रुपये माझ्या फुलवरच्या अंगावाले 2 एकरचे. म्हणजे सरकारने काय करायला पाहिजे? सरकारने काय केलं पाहिजे? अहो, सरकारने तुम्हाला सांगतो, औषधं किती महाग, खतं किती महाग, आणि उदारत काय कोणी नाही. मग त्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांनी जर संप पुकारला, अनावश्यक म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त पिकं घ्यायचीच नाही, कांदे लागतील तेवढंच लागवड करायची, तर मग काय होईल? नाही, तुमचं भाग बरोबर आहे, पण ते काय म्हटले, ते आम्ही सरकारी भाव देऊ. सरकारी भावामुळं बाकीचं नाही काय, तर कांदा भाव चाला. मजूर एक तर मिळत नाही. मजूर 500 रुपये रोज घेतो आणि गाडीवाला 2,000 घेतो. मग करायचं काय?
पगार वाढ मिळावी म्हणून कर्मचारी संपावर जातात, आंदोलन करतात. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेताला हमी बाजारभाव मिळावा, अधिकचा बाजारभाव मिळावा म्हणून शेतकरी आत्महत्या, दुसरं काही पर्याय त्यांना मिळू शकत आत्महत्या हा मार्ग नाही. मार्ग नाही तो भाव तुमचा बरोबर आहे, पण आपण किती ओढून आता आमदार कामदार ओढून कटाळले, माळा घालून कटाळले कांद्याच्या, तरी त्याला काय भाव तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे. नाही. आमच्या गळ्यात ही देवाची माळ आहे, कांद्याची नाही. तुमच्या गावामध्ये गायरान क्षेत्र आहे, काही ठिकाणी आता पाट्या पाहायला मिळत आहेत की बाबा हे गायरान क्षेत्र काय नेमकं काय आहे? म्हणजे गायरानच आहे, पण आता काही मंत्र्यांना हाताशी धरून ते केले सपाट त्यांनी, असं चाललंय. सरकारी जागेत अतिक्रमण करणं योग्य नाही. आता आम्ही तिथे एक पाठी लावली 10-5. तुम्ही पण लावली का? मग आता काय होतं, तुम्ही त्याच्यात सहभागी म्हणजे आता सगळ्यांचं होईल ते आपलं होईल. हा, म्हणजे काही लोक जागा बळकवीत असतील, आपण का मागायचं? जे होईल ते सगळ्यांचं होईल. हा, हे जुनं गावठाण आहे का नाही, इथं आपली पहिली घरं होती, ते अजूनही तिथं 2 गुंठ 3 गुंठ 2 गुंठ 3 गुंठ असे नाव आहे. म्हणजे ते गावठाणच आहे मेन. हे जे आहे हे गावठाण नाही. गावामध्ये रेशनिंगचं दुकान आहे का? रेशनिंग वेळेवर येतं का? हा रे, गावातल्या अजून काही समस्या आहेत का? काही समस्या काही नाही गावामध्ये. सरपंचाच्या कामावर खुश? सरपंच काम करतो, ज्याची येतील ते ग्रामसेवक चांगला आहे ना. भाऊसाहेब कोण आहे? भाऊसाहेब नाही सांगता येत, चांगलं आहे. बाई आहे, अच्छा, पण चांगली आहे. सरपंचांचं काम चांगले. मग आता निवडणूक आहे पुण्यामध्ये, सरपंच पद कोणासाठी आरक्षित आहे? जनरल, ओबीसी, महिला वगैरे काय काय माहिती आहे? नाही ते आपल्याला नाही माहिती. आपण राजकारणात पोरं येऊनच नाही तिथे नाही का, प्रपंच. गरीब असा. मग आता तुम्ही मुलाखत दिलं, पोरं काय म्हणणार नाही ना? नाही, पोरं काय म्हणते, आपण व्हिडिओकडे मुलाखत दिली तर म्हणतील पोरं, पण ते आपल्याला जे माहिती तेच सांगितलं तर ते कायला काय म्हणतील. आपण कोणाला वाईट म्हणलोच नाही. वाईटही म्हणायचं नाही, म्हणायचंही नाही. आपण एवढे कार्य केले आतापर्यंत, चांगलंच राहिलो तर चांगलंच राहायचं. प्रेक्षको, आपण आता हिवरे तर्फे नारायणगाव या ठिकाणी आहे. हिवरे गावामध्ये डुकरांच्या विषयावरनं थोडीशी चर्चा होते. वरा पालनाचा व्यवसाय करण्याचा संबंधितांना अधिकार आहे, त्याचा उपद्रव शेतकऱ्यांच्या पिकाला झाला नाही पाहिजे, ही मागणी अवास्तव नाही तर वास्तव आहे. दुसरा मुद्दा, भाजपच्या सरकारपेक्षा इथे पवारसाहेबांचं सरकार योग्य, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा अशा प्रकारची भूमिका बाबांची राहिलेली आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बाबांचं वय पाहता बाबांनी खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. बाबांनी केलेल्या सूचना संबंधित अंमलामध्ये आणेल आणि मोदी सरकार बाबांच्या सूचना ऐकून काही बदल करेल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, हिवरेतर्फे नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.